आपण वागणूक द्यावी। आणि हे करत असताना आपण आपल्यावर संयम ठेवला पाहिजे। आपण कुणावरही कारण नसताना रागावू नये आणि सर्वांशी अतिशय प्रेमानं बोललं पाहिजे, प्रेमानं वागलं पाहिजे आणि सर्वांना आनंद दिला पाहिजे। आपण लोकांना आनंद दिला तर ते आपल्याला आनंद देतील। ज्या पद्धतीने की आपण सर्वांना आनंद ठेवले तर सर्वजण आपल्याला आनंद ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि कारण नसताना होणारे हेवे दावे, भांडण तंटे हे होणार नाहीत आणि हे टाळता येतील नक्कीच। तरी माणसाने आनंदी राहिलं पाहिजे, उत्साही राहिलं पाहिजे आणि सर्वांना प्रेम दिले पाहिजे आणि विनाकारण कुणाशी भांडण तंटा हे करू नये। एखादा चांगला छंद जोपासायला पाहिजे की जेणेकरून आपल्या मनाला विरंगुळा होईल आणि आपले मन, आपले आरोग्य आणि आपली दिनचर्या ही आनंदी जाईल। आहार पण आपण अगदी सात्विक घेतला पाहिजे। बरीचशी गोष्ट आहारावर अवलंबून आहे। जर आपण तामसी आहार जर घेतला, जर फास्ट फूडचा आहार जर घेतला, नॉनव्हेजचा आहार जर घेतला तर आपला मनावर आपला राग आपल्याला कंट्रोल होणार नाही आहे। आपले जे विचार आहेत ते तामसी पद्धतीचे होतील। ज्या पद्धतीने आपण आहार घेतो त्या पद्धतीनेच आपलं जे चारित्र्य आहे ते त्या पद्धतीने होत असतं। जर आपण सात्विक आहार घेतला, घरचा आहार घेतला तर आपले आयुष्य हे अतिशय चांगल्या पद्धतीने राहते। आणि जर आपण हा तामसी आहार घेतला ज्याच्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये तेल आहे, तिखट आहे व चमचमीतपणा ज्यामध्ये आहे, असे फास्ट फूड आणि तामसी आहार हा कटाक्षानं आपण टाळला पाहिजे। घरचा आहार आपण नेहमी घेतला पाहिजे आणि ज्यामुळे की आपले आरोग्य हे चांगल्या पद्धतीने राहील, मन आनंदी राहील, आपण सर्वांना आनंद देऊ शकू आणि सर्वांकडून आपण आनंदाची अपेक्षा करू। आनंद देण्यासाठी काही पैसे खर्च करायची गरज नाही आहे। प्रेमाने राहा, आनंदाने राहा, आपुलकीने राहा, एक दुसऱ्यांचा आदर करा आणि सर्वांना प्रेम कशा पद्धतीने देता येईल याचा तुम्ही विचार करा।